वर्षात 2,13,000 जणांना रोजगार मिळणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत बोलताना केली। 1 जुलै 2022 पासून महाराष्ट्रात 221 विशाल आणि महाविशाल असे प्रकल्प सुरू आहेत। विदर्भात 1 जुलै 2022 पासून आज तागायत 47 प्रकल्पांमध्ये 123 कोटी गुंतवणूक 1,23,931 कोटी गुंतवणूक व 61,454 रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे। मराठवाड्यात आज तक एकूण 38 प्रकल्पामधील रुपये 74,640 कोटी गुंतवणूक केली आहे आणि त्यातून 41,325 रोजगार निर्मिती होणार आहे। संभाजीनगरला टोयोटा किर्लोस्कर तसेच JSW ग्रीन मोबिलिटी या कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतायत। हे आपल्यासाठी चांगलं आहे, आपल्या जिल्ह्यासाठी चांगलं आहे आणि मराठवाडा व विदर्भामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नवीन औद्योगिक क्षेत्राकरता मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र अधिसूचित केलेलं आहे, लँड एक्वायर केली आहे, भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे आणि म्हणून सभापती महोदय 2022 ते 2024 या वर्षात राज्यात 2,44,000 कोटींची परकीय गुंतवणूक झालेली आहे। पोलीस आणि उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब लावले, आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाने गळा काढतात। महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला गेला। मला आणि देवेंद्र फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसांना हाताशी घेऊन कट रचले। महाविकास आघाडीला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही। पेनड्राईव्ह मध्ये सर्व पुरावे आहेत, गुन्हेगारांना अभय दिला जाणार नाही। सभागृहात बोलण्यापेक्षा अनेकांना मीडियाच्या कॅमेऱ्यावर बोलायला आवडते। सभागृह हे मनोरंजनाचा कट्टा नाही। जनतेने आपल्याला निवडून पाठवले आहे, त्यामुळे सभागृहाचे कामकाज गांभीर्याने घेतले पाहिजे। नागपूरमध्ये लंडन सारखे वातावरण असते, अनेक जण पर्यटनासाठी येतात, पर्यटन करतात आणि निघून जातात। लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे। लाडकी बहीण सुरक्षा योजना आम्ही आणली आहे। बदलापूरच्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांवर हल्ला केला। पोलिसांची बंदूक म्हणजे काय खेळणं वाटते? बदलापूरची घटना घडल्यानंतर रेल्वे रोखून आंदोलन केले। जेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांनी त्याला संपवलं, त्यावेळी हे आरोपीच्या बाजूने उभे राहिले। पीडित मुलीच्या नावाने राजकारण केलं, यानंतर आरोपीच्या नावाने गळा काढला। विरोधकांची दुटप्पी भूमिका चुकीची आहे। लहान मुलीवर लैंगिक अत्याचार उघडकीस येण्याचे प्रकार वाढले आहेत। इतकंच नाही तर महाराष्ट्र गुन्हेगारीत आघाडीवर आहे। हे राज्यासाठी चांगले नाही, पण चुकीला माफी नाही। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडणार नाही। बीडच्या प्रकरणात कारवाई झालेली आहे। स्वार्थी राजकारणासाठी समाजात तेढ निर्माण केले जात आहे, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले। जसा जनादेश मिळाला तो आम्ही प्रमाण मानला, शिरसावन्य मानला आणि म्हणून न्यायाचं, लोककल्याणाचं गतिमान राज्य आता सुरू झालेलं आहे। गतिमान राज्य, सर्वसामान्यांचं राज्य सुरू झालेलं आहे आणि सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। आता महाराष्ट्र कुठेही थांबू शकत नाही, सगळे अडथळे दूर झालेले आहेत आणि पुढील 5 वर्ष महाराष्ट्राचीच आहेत, महाराष्ट्राच्या हिताची आहेत, महाराष्ट्राच्या भल्याची आहेत, सर्वसामान्यांची आहेत आणि म्हणून सरकार काय, विरोधी पक्ष काय, हे दोन्ही आपण विकासाच्या कामावर, विकासाच्या नावावर एकत्र येऊया। हे आपण आरोप प्रत्यारोप आता बंद करूया। आरोप प्रत्यारोप करून काय मिळालं? या एकनाथ शिंदेला, या महायुतीला घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री काय काय बोलले, आम्ही सहन केलं। आता ते सुरू ठेवलं, याच्यातून तुम्ही काय म्हणतो, पुढच्याला लागली ठेच की मागच्याला काय कळतं? छानपण सुचलं पाहिजे, पण मला वाटत नाही अजून सुचलंय। अजून ते शब्द मी ऐकलेत बाहेर। तर मी सांगतो अंबादासजी, तुम्ही समजदार आहात, तुम्हाला सगळं कळतं। विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय, महाराष्ट्रात फिरलेला आहात, जनभावना कळते, जनमत कळतं। त्यामुळे आता 56 वरून 20 वर आलेला आहे। जर सुधारला नाहीत तर 0 निघून जाईल आणि तिकडे 0 निघाला इकडे पण अडचण होईल या सभागृहात।
त्यामुळे आपण वेळीच सुधरून गेलं पाहिजे. आम्ही काय बघा, हे काय वैयक्तिक कुणाचं नाहीये. आम्ही कोणाची दुश्मनी ठेवत नाही. सुडाचं राजकारण तर आम्ही बिलकुल करणार नाही. आकसाचं राजकारण करणार नाही. सुडापोटी आकसापोटी कुठलाही आम्ही चुकीचा निर्णय घेणार नाही. असं आम्ही 2.5 वर्षात देखील आम्ही केलं. 2.5 वर्षाच्या पूर्वीच्या सरकारमध्ये काय काय केलं त्याच्यात मी जात नाही. आपल्याला माहित आहे किती कायद्याचा सत्तेचा दुरुपयोग झाला, हेही देखील आपल्याला माहित आहे. परंतु आम्ही तसं करणार नाही. आम्हाला लोकांनी एवढं मॅन्डेट दिलंय, अगदी लँडस्लाईड विक्ट्री मिळाली आहे, एवढा विजय मिळाला आहे. त्यामुळे त्या जनभावनेचा आदर सन्मान आमचं सरकार महायुतीचं केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी देतो. आणि सभापती महोदय, जाता जाता इतकंच सांगतो, वरच्या सभागृहात आल्यामुळे मी नवीन काहीतरी झालं वाटतं. जिंदगी जियो इस कदर की पहचान बन जाए, जिंदगी जियो इस कदर की पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. या जिंदगी तो हर कोई काट लेता है, या जिंदगी तो हर कोई काट लेता है, लेकिन काम करो इस तरह कि मिसाल बन जाए. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विरोधी पक्ष नेते